भक्ती करणे आपल्या आयुष्यात एवढे जरुरी आहे का? का भक्ती करायला पाहिजे? भक्ती केल्याने काय मिळते? आणि भक्ती जर नाही केली तर काय होतं? किंवा भक्ती करायला वयाची अट असते का हो? किंवा भक्ती करणे ही अंधश्रद्धा आहे का? चला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, भक्ती म्हणजे काय? किंवा भक्ती या शब्दाचा अर्थ काय होतो? तर भक्ती हा भारतीय धर्मामध्ये एक सामान्य शब्द आहे, ज्याचा अर्थ आसक्ती, प्रेम, विश्वास, उपासना, धार्मिकता, विश्वास असा होतो. भक्ती आपण किती प्रकारे करू शकतो? किंवा भक्तीचे किती प्रकार आहे? तर चला, भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात. पहिला प्रकार श्रवण भक्ती, दुसरा प्रकार कीर्तन भक्ती, तिसरा प्रकार स्मरण भक्ती, चौथा प्रकार पादसेवन भक्ती, पाचवा प्रकार अर्चन भक्ती, सहावा प्रकार वंदनीय भक्ती, सातवा प्रकार दास्य भक्ती, आठवा प्रकार सख्य भक्ती आणि शेवटचा म्हणजे 9वा प्रकार आत्मनिवेदन भक्ती. असे हे भक्तीचे 9 प्रकार आहेत. तर अशा प्रकारे आपण 9 पद्धतीने देवाची भक्ती करू शकतो. भक्ती करणे ही अंधश्रद्धा आहे काय? भक्तीसुद्धा अंतर्मन व बहिर्मन एकाग्र करण्याचा व्यायाम आहे. माणसाला जर मन एकाग्र करता आले तर तो एकाग्रतेने अचूक निर्णय घेऊ शकतो. जीवनात अचूक निर्णय घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अचूक निर्णयालाच सुख असे म्हणूया, कारण एकाग्रतेच्या अभावामुळे घेतलेले निर्णय बराच वेळा बिनचूक नसतात. त्यामुळे बरेच दुर्धर प्रसंग उद्भवतात. यालाच दुःख असे म्हणतात. आमचे तर म्हणणे असे आहे की आबालवृद्धांनी भक्ती करावी, मात्र भक्ती करताना त्यात एकाग्रता नसेल तर त्या भक्तीची किंमत अध्यात्मातही शून्य आहे. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ऐकूयात आपण एका छोट्याशा अभंगामधून. माझे नी अनुसंधान विन स्थान संध्या जप होम ध्यान, ते सर्वही अधर्म जान मज भजन ते नव्हे. म्हणजे संधान नसेल तर केलेले वरील सर्व प्रकार निष्फळ आहेत. संधान साधण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे आणि एकाग्रता येण्यासाठी आमिषाची आवश्यकता आहे. म्हणून भक्ती करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल हे आमिष दाखवले जाते. देवाचे नाव म्हणजे भक्ती म्हणतात त्याला. देवाचे नाव घ्यायचे श्रद्धेने, त्याला देव पावन होणारच ना हो. मग देव आपल्यावर प्रसन्न होतो, आपली कामे छान करतो, आपले दुःख देतो सारून कुठल्या कुठे. म्हणून त्याशी भजावे, रूप ध्यानाशी आणावे, एकाग्र चित्त होऊन जावे त्याच्या भक्तीत. देवाची भक्ती करताना एकाग्रता नसे म्हणा, काही उपयोग नाही जाना भक्ती करून. भक्तीने साधावी एकाग्रता, त्याचे रूप मनी धरावे आता. मुखाने नामस्मरण करता भक्ती घडे. भक्तीमुळे आपल्याला ईश्वराची कृपा बळे, त्याच्या आशीर्वादाची फळी नक्कीच मिळतात. भक्तीचे शास्त्र. भक्तीमुळे अहंकार जातो, भक्तीने संयम वाढतो आपल्या मनाचा. संयमसूचकता आहे जीवनाशी आवश्यकता. जीवनाचे निर्णय अचूक घेणे, स्वतःचे आणि इतरांचे नेतृत्व अचूक करणे भक्ती ताकद देते. भक्तीमुळे येते सात्विकता, त्याने आपली वाढती सहनशीलता, आपल्या अंगी क्षमता येते निर्णय घेण्याची. भक्ती हा व्यायाम मनाचा. एकाग्रता हा सिद्धांत तिच्यामुळे जीवनात
परिपक्वता येते. भक्तीमध्ये संधान साधता म्हणजे असे एकरूपतेने वाढते क्षमता आपुल्या मनाची. ज्याचे मन होई बलवान सात्विक आणि होई शहान, मग तो घेई दूरदृष्टीने निर्णय आपुल्या जीवनाचे. निर्णय घेता आले बिनचूक तर तो जीवनात यशस्वी पाक. मग घडे त्याच्या मनासारखं, त्यासी म्हणूयात सुख. त्या सुखासाठी करतो आम्ही अनेक गोष्टी. त्या बिनचूक होण्यासाठी भक्तिरूपी व्यायाम करावा. भक्ती करण्यासाठी किती वय पाहिजे? भक्ती करण्यासाठी वय, रूप, जात, भेद चालत नाही. अगदी लहान चिमुरडे भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ यांनी सुद्धा देवाची भक्ती करून देवाला प्रसन्न करून अढळपद प्राप्त केली. तर भक्ती करण्यासाठी कोणतंही वय लागत नाही. असं नाही की तुम्ही 50 वयाच्या पुढं गेले आणि मग तुम्ही भक्ती करायची नाही. एकदा का आपल्याला समजायला लागलं की आपलं जीवन काय आहे, आपल्याला जीवनात काय करायचं, आपलं आयुष्य चालवणारा कोणीतरी आहे, तेव्हापासूनच भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे. जर आईवडील भक्ती करणारे असतील तर मुलं आपोआप भक्ती करतात. आणि भक्ती ही लहान मोठ्या सगळ्यांनी केली पाहिजे, स्त्री पुरुष. कारण आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे? मोक्षाकडे जाणे. आणि ते कसं आपण प्राप्त करू शकतो? तो भक्तीने. भक्ती केली तर आपण देवाला प्रसन्न करून घेऊ शकतो. भक्ती केली तर आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचं आहे, आपल्यात एकाग्रता येते, बिनचूक निर्णय घेण्याची क्षमता येते. तर अशा प्रकारे भक्ती करण्यासाठी अजिबात अट नाही. त्यामुळे जे आपले आईवडील सांगतात की तुमचं काय वय आहे का भक्ती करायचं, अजिबात ऐकू नका. भक्ती करण्यासाठी वयाची, जातीची कोणतीही अट नसते. तुम्ही कोणत्याही वयात भक्ती करू शकता. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव.